प्रत्येक कार्मिक नातं आपल्याला काहीतरी शिकवायला येत असतं. फिजिकल अब्यूज होत होते तुझ्यावरती, मेंटल अब्यूज होत होते. आणि हिचं एक म्हणणं होतं की मला असं वाटतं ना, माझ्यामध्ये पेशन्स लेवल खूप जास्त आहे. ओके, मी खूप जास्त सहन करते. मॅरिड लाईफचं जे कम्फर्ट असतं तेच नव्हतं त्यांच्यामध्ये. ओके, एकत्र राहून पण हे लोक एकत्र नव्हते. काय, चला आज एक इंटरेस्टिंग पास्ट लाईफ रिलेशनच्या स्टोरी बद्दल बोलणार आहोत आपण, ज्याच्यामध्ये एक स्त्री माझ्याकडे आलेली. हस्बंड वाईफचं नातं होतं त्यांचं, पण चांगलं नव्हतं चालत. ओके, आणि प्रत्येक वेळी कोणतं कार्मिक नातं आपल्याकडे येतं ना आपल्या लाईफमध्ये, ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतं. ओके, तर आज आपण तेच बघणार आहोत की या कार्मिक नात्यातून काय शिकायला भेटलं आणि काय होतं तिचं लाईफ लेसन. नेहमी असं होत नाही की कार्मिक नातं तुम्हाला, हे कार्मिक नातं ना आपल्याला स्टँड करायला शिकवतात. ओके, तर आजच्या स्टोरीतून आपल्याला हेच करणार आहेत की ही कार्मिक नाती एक्झॅक्टली काय होती आणि काय हिला शिकवण होती त्याच्यातून. ओके, तर चला आजच्या स्टोरीला सुरू करूया. या पास्ट लाईफ रिलेशनच्या स्टोरीला सुरू करूया. तर ह्याच्यामध्ये जे स्त्री होती ती माझ्याकडे आली. तिच्या जवळजवळ लग्नाला 18 ते 19 वर्ष झालेली. ओके, आणि गोष्टी खूप डिफिकल्ट होत्या. ओके, घरचे खूप चांगले होते, सासरचे खूप चांगले होते, सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होत्या, पण है ना नवऱ्याबरोबरचं नातं जे होतं ते खूप किचकट होतं. ओके, आणि खूप डिफिकल्टीज आल्या त्यांच्या नात्यामध्ये. ते आपुलकी, प्रेम ते जाणवलंच नाही. हालाकी लव्ह मॅरेज होतं, स्टार्टिंगला खूप प्रेम होतं, खूप आपुलकी होती, पण नंतर 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 गोष्टी खूप जास्त बिघडत गेल्या. ओके, गोष्टी मनासारख्या घडल्याच नाही आणि दुरावा हळूहळू हळू वाढत गेला. ओके, नवऱ्याच्या मनातला इन्सिक्युरिटी खूप जास्त वाढत गेली आणि गोष्टी डिफिकल्ट अजून जास्त डिफिकल्ट होत गेल्या. तर ती आली माझ्याकडे आणि म्हटली आता तर माझ्याकडे काय ऑप्शन पण नाही आहे, मी सोडू पण नाही शकत आहे, पण गोष्टी इतक्या प्रॉब्लेमॅटिक झाल्यात लाईफमध्ये, मला सुचत नाहीये, मला खूप स्टक वाटतंय. आणि तिचं लग्न जे होतं ते खूप लहान वयात झालेलं. आता तिचं वय पण खूप जास्त नव्हतं. ओके, 18 वर्ष झाले तरी एक 35-38च्या आसपास होती ती. ओके, एक मुलगी होती तिला आणि ती खूप स्टक फील करत होती तिच्या लाईफमध्ये. काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी व्हायला पाहिजे. आणि फिजिकल अब्यूज होत होते तुझ्यावरती, मेंटल अब्यूज होत होते. आणि हिचं एक म्हणणं होतं की मला असं वाटतं ना, माझ्यामध्ये पेशन्स लेवल खूप जास्त आहे. ओके, मी खूप जास्त सहन करते गोष्टींना. मला असं वाटतं की आज ना उद्या व्यवस्थित होईल, आज नाही उद्या व्यवस्थित होईल. ओके, ह्या गोष्टी करून ती 18 वर्ष तिने तशा काढल्या. ओके, हालाकी नवरा कामानिमित्त बाहेर असायचा. एक मॅरिड लाईफचं जे कम्फर्ट असतं तेच नव्हतं त्यांच्यामध्ये. ओके, एकत्र राहून पण हे लोक एकत्र नव्हते. डिस्टन्स खूप असायचा, नेहमी ते बाहेर कुठेतरी असायचे आणि त्यामुळे ही एकटेपणा खूप फील करायची, लोनली फील करायची. पण आतून तिला वाटायचं की मी खूप स्टक आहे, मी काहीच नाही करू शकत, माझं काहीच होऊ शकत नाही. फॅमिली बॅकग्राऊंड तसं नव्हतं की कोणी सपोर्ट करेल किंवा कसंही करून तिला बाहेर निघणं शक्यच नव्हतं. हे तिला वाटायचं की सगळे दरवाजे बंद आहेत. ओके, सो फायनली माझ्याकडे आली आणि आम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी करायचं डिसाईड केलं. तर त्याच्यामध्ये तिला 3 लाईफ दिसले तिच्या हस्बंड बरोबरचे. आपण आज एका लाईफ बद्दल डिस्कस करणार आहोत. त्या लाईफ मधून तिला काय शिकवण भेटली हे महत्वाचं होतं आपल्याला बघण्यासारखं. ओके, त्याच्यामध्ये जे दिसलं ना, त्याच्यामध्ये हे दिसलं की ही जेव्हा छोटी होती त्यावेळेला कच्छ भुज मध्ये ती राहत होती असं दिसलं. ठीक आहे, आणि तिकडे भूकंप झाला. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तिच्या आई वडील दोघं पण म्हणजे वारली. म्हणजे ते गाव, अर्ध गाव नष्ट झालेलं, असं सगळ्या गोष्टी दिसल्या तिला. असं खूप कमी होतं, पण या केसमध्ये जे वैज्ञानिक पुरावे आपल्याला सापडलेले आहेत, तिने 1819-20च सांगितलेलं वर्ष. आणि त्यानंतर जेव्हा रिसर्च केली गेली तर इथे सापडलं सुद्धा की कच्छभुजमध्ये असा भूकंप झालेला. आणि हे त्याचे एव्हिडन्स आहे, हे ChatGPTचे आहे, तुम्ही गुगलवरती पण जाऊन माहिती काढू शकता, ह्याचे पुरावे भेटलेले आहेत. आणि त्यामुळे तिला असं दिसलं की तिचे कोणीतरी काका, ती एकटी राहिलेली, म्हणजे ती मुलगा होती त्यावेळेला आणि ती एकटी राहिलेली आणि तिचे कोणीतरी काका होते जे तिला घेऊन गेले. ओके, आणि त्यांनी तिचं संगोपन केलं. संगोपन करण्यासाठी बेसिकली ते घेऊन गेले. तर गेल्यानंतर मग राहायला लागली ती तिकडे. खूप छोटी होती, 1-1.5 वर्षाची असं दिसलं तिला, म्हणजे हार्डली चालता येत होतं, अशा टाईपचं होतं.
तर तिच्या काकाचा एक मुलगा होता. ओके, 10-12 वर्षाचा होता, म्हणजे मोठा होता तिच्यापेक्षा ऑफकोर्स. तर तो काकाचा मुलगा खूप चिडायचा, म्हणजे हे बाळ आल्यापासून, कारण याला आई वडील नाहीये, कारण एवढे सारे प्रॉब्लेम झाले त्याच्याबरोबर, आई वडील गेले त्याचे, त्यामुळे थोडं अटेन्शन जास्त, प्रेम जास्त, केअर जास्त ह्याला भेटायचे. ओके, आणि हा खूप चिडायचा, खूप इनसिक्युअर व्हायचा, कारण तो एकुलता एक होता. तर त्याला वाटायचं माझ्या हिश्श्याचं प्रेम पण ह्याला भेटतंय, ह्याच्याबरोबर गोष्टी चांगल्या होत आहेत, ह्यालाच सगळं म्हणजे लोक अटेन्शन देत आहेत, ह्या गोष्टी वाटत होत्या. सो हळूहळू जसे जसे मोठे व्हायला लागले तसे तसे दोघं, काकाचा मुलगा म्हणजे भाऊच होता त्याचा, आणि त्याच्यामध्ये त्यांची भांडणं वगैरे वाढायला लागली, गोष्टी खूप डिफिकल्ट व्हायला लागल्या. आणि त्यानंतर त्यांनी मग बघितलं की थोडा मोठा झाला हा 10 वर्षाचा. त्यावेळेला तो मोठा भाऊ जो होता तो 20-22 वर्षाचा होता साधारण, काकाचा मुलगा. तर त्यांनी त्यावेळेला खोटा आरोप लावला याच्यावरती की तू ना चोरी केलीस वगैरे, म्हणजे त्यांनी काहीतरी घरातली मौल्यवान वस्तू लपून ठेवली आणि ह्या लहान मुलावरती आरोप लावला की हा हट्टी होत चाललाय, हा भांडणं करतो, ह्याचा असा असा प्रॉब्लेम आहे, आणि आता तर चोरी पण करायला लागलाय बघा, तुमच्या प्रेमामुळे हा बिघडलाय, असं म्हणजे बेसिकली त्याला त्याची छवी खराब करायची होती. ओके, तर हे सगळं झाल्यानंतर मग शेवटी घरच्यांना पण त्याचं पटलं, कारण तो मोठा होता, 20-22 वर्षाचा, तो बरोबर बोलत असेल, आणि ह्याला बोलता आलं नाही, व्यक्त होता आलं नाही. ओके, स्वतःला गप्प राहायचं, शांत बसायचं, किंवा मग त्या जागेवरनं एस्केप करायचं, हे एक पॅटर्न आम्हाला दिसलं. कारण 2-3 इन्सिडेंट सांगितले तिने तिच्या PLR मध्ये, की ज्याच्यातून हे दिसलं. आणि हा जो मेजर इन्सिडेंट होता, हा चोरीवाला आरोप तिच्यावरती लागला, आणि त्यानंतर मग फायनली त्यांनी डिसाईड केलं की मला इथे नाही राहायचंय, मला जायचं इथून. ओके, आणि त्यांनी बॅग वगैरे भरली रात्रीच्या वेळेला आणि तो एस्केप केलं, रन अवे. ओके, सिच्युएशन पासून पळून जायचंय, मला राहायचंच नाही, स्वतःला एक्सप्लेन नाही करायचंय, स्वतःला प्रूफ नाही करायचंय. ओके, तर तो पळून गेला, मग जाऊन दुसऱ्या कुठेतरी गावात राहायला लागला, आसपासच्या बिगारीचं काम वगैरे करायला लागला. हळूहळू स्वतःचं थोडंसं सेटलमेंट करून घेतलं. बाजूलाच एक मुलगी राहत होती, तिच्याबरोबर त्याला प्रेम झालं वयाच्या 18-19व्या वर्षी, आणि लग्न केलं त्याने. 4-5 वर्ष झाली, ती मुलगी पण एकटीच होती, तिची आई होती फक्त. तर ती एक फॅमिली बनली त्याच्यासाठी. ओके, 4-5 वर्षानंतर असं दिसलं की ती बायको जी होती काहीतरी आजारामुळे ती पण गेली. तर परत हा एकटा झाला. आई होती तोपर्यंत तिने थोडंफार लक्ष दिलं, पण नंतर परत लोनली. ओके, पण त्यांनी त्यानंतर ना लग्न वगैरे केलं नाही असं दिसलं. ठीक आहे, पण आता त्याला जेव्हा जाणवतं ना की माझ्या आयुष्याची बर्बादी कशामुळे झाली, जेव्हा वयाच्या शेवटी शेवटी तो गेल्यानंतर. ओके, तसंच ज्या बाकीच्या वेळेला तो असं देवाची पुस्तकं वगैरे वाचत होता, सगळं व्यवस्थित करत होता, सगळं आहे ना, देवाचं नाव वगैरे घेणं, पण मनातलं जे राग होता ना तो गेला नाही. वर गेल्यानंतर जेव्हा त्याची आत्मा मुक्त झाली, त्यानंतर जेव्हा त्यांनी बघितलं वर गेल्यानंतर, त्याला विचारलं गेलं की बाबा काय काय शिकलास तू. तर त्याला त्यावेळेला असं जाणवलं की माझा जो भाऊ आहे, माझा जो कझिन भाऊ आहे, त्याच्यामुळे माझे आयुष्य जास्त बरबाद झालं. बिकॉज त्यांनी मला समजून घेतलं नाही, त्यांनी केअर नाही केलं, लव्ह नाही केलं, त्यामुळे होती ती फॅमिली पण माझ्याकडनं गेली आणि मी लोनली राहिलो. की आपण जर एखाद्याबद्दल राग, द्वेष किंवा मनामध्ये काहीही ठेवलं ना, की तुम्हाला परत त्या व्यक्तीबरोबर अजून जवळचं नातं म्हणून येणार तुम्ही, आणि ते एंटँगल अजून वाढणार, त्या गुंता अजून वाढणार, आणि मग आता सोडवा, अशा टाईपचं होतं. तर ह्याच गोष्टी काहीतरी त्याच्याबरोबर पण घडल्या, आणि ह्या जन्मात तो चक्क, आणि त्याच्या काकाच्या मुलाचं पण जर बघितलं आम्ही इंट्युटिव्हली जेव्हा चेक केलं, तर त्याच्या पण मनात होतं की यार मी चुकीचं केलं, काय माहिती कुठे असेल, एकटा होता, माझ्याकडनं चुकलं. ह्या गोष्टी त्याला पण जाणवल्या. ऍज अ सोल फॉर्म मध्ये गेल्यानंतर तर माणूस एकदम प्युअर असतो ना, तर त्याला पण जाणवल्या ह्या गोष्टी. सो फायनली ह्या दोघांनी रिअलाइज केल्यामुळे आता परत त्यांना दुसरा जन्म भेटला, नवरा बायकोचा. पण ते जे राग होता, चीड होता, त्याचं पण इम्प्रिंट खूप जास्त होतं. ठीक आहे, आणि हिच्या पण मनात तसंच होतं की मी हे करू शकले नाही, मी ते करू शकले नाही. ठीक आहे, म्हणजे मी बोलू शकले नाही, अशा टाईपचं. आणि त्या गोष्टी एवढ्या इम्प्रिंट होत्या, त्यामुळे ह्या वेळेला पण जेव्हा तिच्यावरती अत्याचार होत होते, गोष्टी घडत होत्या, फिजिकल अब्यूज, मेंटल अब्यूज, त्यावेळेला पण तिने बोलली नाही. ओके, ती फक्त सहन करत राहिली, पळून गेली नाही. हा एक पॅटर्न तिने ब्रेक केला, पण ह्या वेळेला ती बोलली नाही. ठीक आहे, कारण तिला बोलायचं होतं, तिला स्टँड घ्यायचं होतं की हे चुकतंय माझ्याकडनं, चुकीचं होतंय माझ्याबरोबर.
हे नका करू माझ्या बरोबर, ठीक आहे. तर हे ती बोलली नाही कुठेतरी, आणि ते अत्याचार जे होते ते वाढत 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 गेले तिच्यावरती. ओके, मुलगी मोठी झाली तरी सुद्धा हे फिजिकल अब्यूज चालूच होतं. ओके, हात उचलणं, मारणं, रक्त काढणं, ह्या गोष्टी घडत होत्या. तर ह्याच्याकडनं तिला हे कळलं की यू हॅव टू टेक स्टँड. ओके, या सिच्युएशन पासून पळून जायचं नाही, लपायचं नाही, शांत बसायचं नाही, स्वतःसाठी स्टँड घे. हे तुझ्यासाठी लेसन आहे. ओके, आणि मग फायनली तिने स्वतःसाठी स्टँड घेतला आणि प्रॉपर. आणि जेव्हा तिने बोलायला सुरू केलं ना की यार हे चुकतंय, काहीतरी चुकीचं होतंय माझ्याबरोबर, त्यावेळेला बरोबर गोष्टी बदलायला लागल्या एकदम. ओके, नवरा एकदम निमुळता झाला आणि गोष्टी खूप शांत व्हायला लागल्या. ओके, त्यांचं नातं असं टिकलं नाही, खूप डिवोर्स झालाच त्यांच्या नंतर, बिकॉज ते नेहमीसाठी एक दुसऱ्यासाठी नव्हतेच. दे आर नॉट मेड फॉर इच अदर. तर आपल्याला असं वाटतं ना कधी कधी लग्न झालं, नातं झालं तर हे होणार नाहीये, म्हणजे किंवा लोकांना असं वाटतं की PLR केल्यामुळे आमचं नेगेटिव्हिटी संपेल आणि आम्ही एकत्र राहू. ओके, पण कसं असतं माहिती, आपण सरेंडर करतो. ज्यावेळेला आपण नेगेटिव्हिटीचा कॉर्ड कट करतो त्यावेळेला आपण सरेंडर करतो देवापुढे की देवा तू बघ, आता आमच्यातली नेगेटिव्हिटी आम्ही संपवली आहे, माझ्या मनात काय राग नाही, द्वेष नाही, काय नाही, ठीक आहे, पण आता तू बघ की आमच्या दोघांचं पुढे काय व्हायला पाहिजे, आम्ही दोघं एकत्र. तर मग ह्याच्यामध्ये आम्ही नेहमी लोकांना सांगत असतो, जर तुमचं असं काही असेल तर मग तुम्ही एकतर हे होणार आहे तुमच्या बरोबर की तुम्ही एकत्र खूप प्रेमाने राहताल, निगेटिव्हिटी कम्प्लिटली संपून जाईल तुमच्यातली, किंवा मग असं होऊ शकतं तुमच्या बरोबर की तुमचं ब्रेकअप होईल. ओके, किंवा ब्रेक होईल, ते रिलेशनशिप पूर्णपणे ब्रेक होईल, तो वेगळ्या पद्धतीने पुढे जाणार आहे, तुम्ही वेगळ्या पद्धतीने पुढे जाणार आहे, आणि आयुष्य दोघं आपल्या आपल्या हिशोबाने चालणार. कारण तुम्ही जे कार्मिक घेऊन आलेलं ते कर्म संपले तुमचे आता. ओके, तर दोघं आपल्या आपल्या आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतात. थर्ड गोष्ट ही पण होऊ शकते की कर्म संपवण्यासाठी ना कधी कधी युनिव्हर्स स्वतः असा करतो की एखाद्या व्यक्तीला, त्याच्यातल्या त्या स्त्रीला किंवा पुरुषाला एकाला काढून घेऊ शकतो त्याच्यातून, म्हणजे डेथ होऊ शकते त्यांची. दिस इज ऑल्सो हॅपन. ओके, असं पण होऊ शकतं की कार्मिक नातं संपल्यानंतर, कॉर्ड कट केल्यानंतर, बिकॉज तो तेवढ्याच साठी आलेला, ठीक आहे, ते होतं, ते नोकझोक होती, तो त्रास होता, ते कर्मा होते, ते कॉर्ड होतं, तोपर्यंत ते राहणार, ठीक आहे. ते संपलं की मग हे पण होऊ शकतं. ओके, चान्सेस कमी असतात, पण ऑफकोर्स पण हे पण पॉसिबल आहे. तर हे मी तिला कल्पना दिलेली. सो शी इज रेडी दॅट टाइम. ओके, की चालेल यार, काही झालं तरी झालं. तर फायनली ह्यांचा डिवोर्स झाला, बिकॉज हे दोघं एक दुसऱ्यासाठी बनलेलेच नव्हते, ठीक आहे. ते फक्त कर्मा रिलीज करण्यासाठी आलेले एक दुसऱ्याबरोबरचं, आणि ते व्यवस्थित त्यांनी कम्प्लीट केलं, कर्मा रिलीज केले, आणि दोघं आपल्या आपल्या आयुष्याला खूप सुंदर पद्धतीने जगायला लागले. ओके, तो त्याच्या आयुष्यात आता खुश आहे, ही हिच्या आयुष्यात आता खुश आहे, पुढे गेलेली आहे, गोष्टी खूप चांगल्या झालेल्या आहेत तिच्या बरोबर पण. ओके, आणि त्याच्या बरोबर पण. ओके, तो स्ट्रेस होता, तो निगेटिव्हिटी होती, जे बंधनं होती, जे अडकलेलं होतं, ते सगळं सुटलं ना, त्यामुळे मग गोष्टी रिझॉल्व्ह झाल्या. ओके, सो अशा प्रकारे. तर ह्याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटतं, प्रत्येक कार्मिक नातं आपल्याला काहीतरी शिकवायला येत असतं. ओके, तर कुठेतरी कधी कधी स्टँड घेणं, कधी कधी बोलणं, स्वतःसाठी उभं राहणं, ठीक आहे. प्रत्येक आत्म्याचं स्वतःचं एक हे आहे, म्हणजे ना अस्तित्व आहे, आणि प्रत्येक आत्म्याचं स्वतःचं जर्नी आहे, ठीक आहे. तुमचं लाईफ लेसन काही वेगळं असू शकतं, ठीक आहे. तर फोकस त्याच्याकडे करा, खूप जास्त महत्वाचं आहे. काय शिकवलं जात आहे मला, हा कार्मिक नातं मला शिकवतोय का, मला स्टँड घ्यायला पाहिजे, मला बोलायला पाहिजे. खूप जास्त असं वाटतं ना आपल्याला, मी गप्प बसते म्हणून हा फायदा घेतोय, कळतं, जाणवतं, पण आपण बोलत नाही, कारण जाऊ दे, वाद नको वाढायला. पण आतल्या आतल्या त्या गोष्टी किती विष बनतात ना, हे आपण लक्ष देत नाही. ओके, सो ह्या गोष्टी लक्ष देऊन आपल्याला अशा प्रकारे ह्या रिलेशनशिपला एंड करायचं असतं. ओके, किंवा कॉर्ड कट करायचं असतं, ठीक आहे. तर मग तुम्ही त्या कार्मिक नात्यातून, त्या सायकलमधून बाहेर निघता विदाउट रिग्रेट. डिवोर्स झाल्यानंतर पण तुम्हाला असं निगेटिव्हिटी ठेवायची नाही आहे कुणाही बद्दल. ओके, कारण मी खूप लोकांना बघते की एक्स आहे माझा, सोडून गेलाय, त्यानंतर पण तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी, आयुष्यभर निगेटिव्हिटी तुम्ही घेऊन बसता, काही उपयोग नाहीये ना. गेला तो गेला, संपला तो चॅप्टर, संपला. ओके, त्याचा विचार परत परत करण्यात काय अर्थ नाहीये. ओके, आय होप तुम्हाला आजची स्टोरी आवडली असेल आणि तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे ते. ओके, तर अशात पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीच्या
चांगल्या चांगल्या स्टोरीजला बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्याबरोबर कनेक्ट राहा. नमस्कार.